षटकार पालघर जिल्ह्यातील नामवंत स्पर्धा विकी काळेने गाजवली। 3 बॉल 17 धावा असताना 3 षटकार लगातार ठोकून एम्ब्रोज सारख्या बॉलरवर वैतनेश्वर चषक पाहता आपण सागर बिल्डर यांचं मैदान। त्या ठिकाणी मात्र 3 षटकारची हॅट्रिक एम्ब्रोज बॉलर ठोकणारा विकी काळेला पाहतायत। त्यांच्या विपक्षामध्ये तारे सितारे हे सुद्धा पाहायला मिळतील। 94 कॉमन टीम तर आदरणीय हजरतभाई शेख आणि संजयभाई मात्रे SH एंटरप्राइजेसची ही जोडी आणि त्यांच्या माध्यमातून ही टीम 94 कॉमन आणि सुरेशजी पाटील हे नाव आपण पाहिलं। ग्रामीण मान्सून ब्लास्टला सुद्धा पाहिलं। 70 प्रेझेंट। ज्या पद्धतीने अप्रतिम टीम 94 कॉमन टीम समोर नागेश वाडेकर ज्याने रबर बॉल क्रिकेटमध्ये शतक ठोकलं आणि टीम 94 कॉमनच्या अगेन्स्ट त्याने टोकलं होतं, तरी सुद्धा त्याला 5000 रुपये दिले टीम 94 कॉमनच्या ओनरने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला। म्हणजे एवढं मोठं मन हे आपल्याला पाहायला मिळतं। विकी बाधाळे हे सुद्धा साक्षीदार होते त्या स्पर्धेचे। विश्वनाथ जाधवला पाहायला मिळत आहेत। चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करूया। आपण पाहतायत भगवा करंडक। आज प्रत्येकाला हवी हवीशी ही स्पर्धा लोकप्रिय का या स्पर्धेला मिळाली, लोकप्रिय स्पर्धा म्हणून का ओळखली जाते त्याचं एकमेव कारण टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे याच ऐतिहासिक मैदानात येत असतात, चांगला खेळ दाखवतात आणि डिसिप्लिन खेळ दाखवत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात आणि म्हणूनच आतुरतेने वाट पाहतात की ही स्पर्धा कधी येईल। आणि आज शेवटचा दिवस युवराज डुकले TSAचा ब्रँड युवराज डुकले यांच्यासाठी आदरणीय प्रवीणजी भोईर साहेब यांच्या प्रवीणजी पवार यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये। सामना 3 षटकांचा। सामन्याला सुरुवात माधव ठाकरे सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत। स्टार्ट ऑफ द मॅच विश्वनाथ जाधव। या वेळेला आपण पाहू शकाल पहिलं षटक हाताळण्यासाठी युवराज डुकले। पहिलाच बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, पायांचा वापर चांगला केला होता परंतु सरळ चेंडू निघून जातोय विकी काळेच्या हातामध्ये। एक अतिशय गुणवंत खेळाडू म्हणून सातत्याने आपण पाहतायत या वाडा तालुक्यामध्ये आहेत। निखिल भोईर सारखा खेळाडू, गांधरीवरून बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतायत। यतीश पाटीलला आपण पाहतायत, मॅन फ्रॉम पिंपळास। ऑफ साइडला काय फटका खेळलाय, इनफिल्डच्या वरून खेळत असताना आउटफील्ड फास्ट आहे, चेंडूचा पाठलाग करतायत परंतु त्यावर लिहिलं होतं 4 क्लास। जबरदस्त पहिल्याच बॉल नंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या बॉलवर चौकार आला। प्रवीण पवार यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी युवराज डुकलेला 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे। प्रवीण पवार हे प्राइज लावत नाहीत तर ऊर्जा देत आहेत। अप्रतिम चांगला चेंडू खाली राहिला होता, सबमरिंग डिलिव्हरी। वाडा 11 वर्सेस आपण पाहतात टीम 94 कॉमन। या दोन संघांच्या दरम्यान वाडा तालुक्यातील एक अतिशय नामवंत खेळाडू आदरणीय नामदेव धनगरे साहेब यांनी केलेलं हे सौजन्य। पुन्हा एकदा युवराज डुकले काय गोलंदाजी करतोय, परफेक्ट मारा, तिखट मारा ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने हे गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय युवराज डुकले, क्लास गोलंदाजीचा दर्शवत असताना विश्वनाथ जाधव समोर। ऑन साइडला खेळला गेलाय, इनफिल्डच्या आउटफिल्डच्या वरून खेळला गेलाय, खूप चांगला फटका तर आहे। गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी सुस्वागतम भगवा करंडक चौकार।
5 बॉलचा आतापर्यंत सामना केलाय विश्वनाथ जाधवने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न विश्वनाथ जाधव पूर्णपणे चकलेत त्या ठिकाणी. पहिलं षटक युवराज डुकलेच्या नावावर जाईल. 2 चौकार जरी आले तरी सुद्धा माझी गुणवत्ता मी सिद्ध करू शकतो. आणि पहिलं षटक युवराज डुकलेने यशस्वीरित्या पूर्ण केलं. खूप चांगली गोलंदाजी. 4 बॉल बीट झाले. डॉट बॉल आले विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून. निखिल बोईरला आज आपण पाहताय इन ॲक्शन. यतीश पाटील, विकी काळे, दीपेश घोलप, युवराज डुकले, ऐनुल शेख, दर्पण फोडसे, तेजस भरवाड, नंदन पाटील, रुपेश लोखंडे अशा पद्धतीने आजच्या दिवसातील एक खेळाडू प्लेइंग 11मध्ये जे नामदेव धनगरे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ वाडा 11 आणि या स्पर्धेकरता त्यांनी लाख मोलाचं सहकार्य केलंय. अर्थातच 1 लाख रुपये रोख रक्कम आणि मंडळासाठी टी शर्ट्स या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेले आहेत. अगदी थोड्याच वेळात त्यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळेल. तर थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. चांगले क्रिकेट पाहायला मिळतं. राहिल अन्सारी अंडर 24चं क्रिकेट ज्याने हाताळलं. वय वर्ष फार कमी आहे परंतु धट्टाकट्टा आपण पाहू शकतायत. एक कामनचा बाहुबली. भिवंडीमध्ये सुद्धा थैमान घातले या खेळाडूने. कामन क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जेवढ्या स्पर्धा होतात त्यामध्ये सुद्धा अव्वल दर्जाची कामगिरी करणारा हा खेळाडू आपण सातत्याने पाहतोय. यतीश पाटील, मॅन फ्रॉम पिंपळा, साई चामुंडाई चषक, नवसाईचं मैदान, 1 लाखाची स्पर्धा कोण विसरेल. त्या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करून प्रथम पारितोषिक पटकावलं. कासर वडवली या टीमला पराभूत करण्याचा ज्यांनी मान मिळवला होता. यावेळेला ऑन साईडला अगोदरच खेळले होते जरूर परंतु फार वेगाने चेंडून निघून जातोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होते. दर्पण फुडसे पुढे सरसावत असताना प्रत्येक विकेटसाठी विजयजी तरे यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज यतीश पाटीलसाठी आपण पाहू शकाल. दरम्यान 2 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. दुहेरी आकड्यामध्ये प्रथम बॅटिंग करणारा संघ टीम 94 कामन. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी इथून अगोदरच खेळले होते. बराच वेळ चेंडू हवेत राहिला. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. राहिल अन्सारी गॉन. अन्सारी बॅक टू द डगआउट. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया सुद्धा या फलंदाजाच्या नावावर आहे. राहिल अन्सारी. स्वरूप गंधे यांनी अतिशय सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. उंजळ चांगली होती आणि ज्या पद्धतीने त्याचं जजमेंट चांगलं होतं. झेल सोपे असतात परंतु ते सोपे करावे लागतात. कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्वाची भूमिका. 1983चा वर्ल्ड कप का आला तर त्याचं एकमेव कारण होतं कपिल देव रामलाल निखंज यांनी 32 पावलं धावून झेल टिपला व्हीएन रिचर्ड सरांचा. आणि 1983 पासून जे वारे क्रिकेटचे प्रचंड वेगाने वाहू लागले ते भारतामध्ये. आणि 2024चा T20चा वर्ल्ड कप जर आपण पाहिला तर सूर्या तळपला असं महाराष्ट्र टाइम्स न्यूजपेपरमध्ये हेडलाईन पाहायला मिळाली. अर्थातच द स्काय. सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा जो अविश्वसनीय झेल टिपला आणि तेव्हा कुठे T20चा वर्ल्ड कप आला. म्हणजे एक झेल तुम्हाला भरपूर काही सांगून जातो. कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच अँड विन द मॅच. चला घाई करा. वेळ दौडू नका प्लीज. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. यतीश पाटील विकेट टेकर गोलंदाज. चेतन पाटील सरपाडा उमरोळी या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. अग्री प्रीमियर लीग मध्ये मी स्वतः साक्षीदार समालोचनासाठी होतो. 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा याच खेळाडूने केला. 450 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरला गेला शिरसाट फाटाच्या त्या मैदानात APL अग्री प्रीमियर लीग मध्ये. तोच खेळाडू चेतन पाटील. यावेळेला अगोदरच खेळले होते. शॉर्ट ऑफ लेनची होता. इथे संधी होती. चेतन पाटीलला स्वतःवर निराश असेल. एकदा वर्जित केली जाते. यतीश पाटील एक हरवणारे खेळाडू आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर.
11 या धावसंख्येवर 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. धावा थांबवलेत. विश्वनाथ जाधव अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु आज काय करेल या संघासाठी. काल तर त्यांनी चांगली बॅटिंग केली 1-1 फॉर्मॅटमधून. जवळपास 38 ते 40 धावांचं योगदान दिलं होतं आणि हायस्ट टोटल 50 धावांची पाहायला मिळाली होती. जय विश्वकर्मा आणि विश्वनाथ जाधव यांच्यामध्ये ती पार्टनरशिप झाली, परंतु आता फॉर्मॅट वेगळं आहे, खेळाडू वेगळे आहेत आणि त्यासाठी जीवाची आकांता करावी लागेल. यावेळेला ऑन साईडला हा ब्रँड आहे. या रडारमध्ये चेंडू आल्यानंतर विश्वनाथ जाधव त्या चेंडूला पाठवतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षक बनतात. या वेळेला खेळाडू तर खेळाडू बनतोय प्रेक्षक. 6 धावा. व्हॉट द टायमिंग. मॅक्झिमम 6. रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून एक अप्रतिम फटका आपण पाहू शकलात. नेत्रदीपक फटका होता. टायमिंग प्रॉपरली होतं. आपण पाहिला थोडेसे जरूर डळमळी झाली. यतीश पाटील खूपच बाहेर जाणारा हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 18 रन्स 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. वाडा 11 वर्सेस टीम 94 कॉमन या टीमच्या माध्यमातून दोन्हीही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले ताकदीचे खेळाडू आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला 100% योगदान देणं हे तुमचं कर्तव्य आहे. समोरचा संघ कोण आहे, समोरचा खेळाडू कोण आहे हे माहिती नसून आपण चांगली गुणवत्ता सिद्ध करायला हवी. शॉट ऑफ लेन चेंडू होता. अगोदर शफल झाले होते. बॅट प्रॉपरली यावेळेला आपण पाहू शकलात. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. दीपेश घोलप पुढे सरसावतोय. अल्मानचा ब्रँड आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असताना पाहू शकाल. 19 रनवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2 झाले आणि एकंदरीत पाहता पाहता 19 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 19 एका साईडला आपण पाहिलं युवराज डुकलेने फक्त 8 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धावा आल्या. 19 रन्स 2 षटकांचा खेळ झालाय. शेवटचं षटक आहे. विश्वनाथ जाधववर परिपूर्ण दारोमदार आपल्याला पाहायला मिळते. दर्पण फोडसे लॉटसाठी यायचंय, जे आपण पाहू शकतायत. शैलेश 11 टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी, बोबा 11 टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी आणि दोन्ही सुरू असलेल्या संघांमधील प्रतिनिधी. चला या आपण लगेच लॉट्स या ठिकाणी टाकणार आहोत. तर या 5 मिनिटात जर पोहोचले नाही तर इथे लॉट्स टाकले जातील, याची दखल घ्या. पुन्हा एकदा बॉल तयार. गुड डिलिव्हरी सुरेख. दर्पण फोडसे गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी आगमन झाले पूर्वा एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर, ज्यांनी LED TV दिलेली आहे बेस्ट बॅटर करिता. आदरणीय गणेशजी भोईर, पूर्वा एंटरप्राइजेस. वेलकम VIP डायस. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे. क्लिअर होईल का? दीपेश पुढे सरसावतोय. एक्सलंट कॅच. काय झेल टिपला. अतिशय सुंदर आपण पाहतायत. लॉट्स टाकले जात आहेत. सचिनजी वेलकम. सुपर कॅच आपण पाहिलात. दीपेश घोलप एक हरवणारे खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू. विश्वनाथ जाधवच्या खेळीला पूर्ण विराम लागलाय. विजयी संघाला बाय मिळाले, म्हणजे शैलेश 11 2 हात करेल, बोबा 11 या टीम बरोबर विजयी संघाला बाय मिळाले. अभिनव पाटील
अपूर्वा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय गणेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांनी LED TV या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी बेस्ट बॅटरसाठी दिले. त्यांचं करूया आपण वेलकम. आणि या ठिकाणी आमंत्रित करूया मान्यवरांना. वेलकम वेलकम. आदरणीय नामदेवजी धनगरे साहेबांचं आगमन झाले. 1,00,000 रुपये या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आणि वाडा 11 टीमला स्पॉन्सरशिप करणार आहे. नामदेवजी धनगरे साहेबांनी संघ या ठिकाणी वाडा 11 टीम लॉन्च केलेली आहे, जो खेळतोय. त्याचबरोबर मान्यवर भावेशजी गवाळे, सतीशजी काठोळे, शैलेशजी पाटील, जयेशजी बलगणे सरपंच खंबाळा, मेघनाथ गवाळे, सुदर्शन काठोळे, रुपेश सांबरे, अंकुश जाधव. वेलकम. ऑफ साईडला अभिचा हा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 20 या धावसंख्येवर. धावा थांबवलेत वाडा 11 टीमच्या गोलंदाजाने. खास करून दर्पण फोडसेचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अभिच्या नावावर एक शतक सुद्धा राहिलंय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. एक बाईक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. वेलकम वेलकम. सुस्वागतम. प्रथम पारितोषिक दाते 1,00,000 रुपये नामदेवजी धनगरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत मान्यवर या ठिकाणी पोहोचत आहेत. भावेशजी गवाळे, सतीशजी काटोळे, शैलेशजी पाटील, जयेशजी बलगणे सरपंच खंबाळा, मेघनाथजी गवाळे, सुदर्शन काठोळे, रुपेशजी सांबरे, अंकुश जाधव. संपूर्ण अतिथीगणांची मांदियाळी पोहते VIP भगवा करंडकच्या मुख्य मंचावर. वेलकम. संपूर्ण मान्यवर मंडळी आमच्या या व्यासपीठावर आता 4 चांद लागलेत. या स्पर्धेला धर्मवीर प्रतिष्ठान अबिटगर आयोजित. आपण पाहतायत धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक भगवा करंडक 2024. चेतन पाटील बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहताय जय विश्वकर्मा. क्वालिटी फलंदाज बाद. लगातार यावेळेला विकेटवर विकेट, इंटरव्हेल विकेट. वाडा 11 स्पॉन्सर बाय आदरणीय नामदेवजी धनगरे साहेब, ज्यांनी या स्पर्धेला सुद्धा लाख मोलाचं सहकार्य केलंय आणि तेच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. आणि आज या ठिकाणी आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत. तर आपण आणि दर्पण फोर्स यावेळेला आपण पाहतायत इझोना हॅट्रिक. दोन्ही संघांमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, या टॉस बॉक्समध्ये. वाडा 11 आणि वाडा 11 या टीमला पुरस्कृत केलेला आहे, तेच आमच्या व्यासपीठावर आहेत आदरणीय नामदेवजी धनगरे साहेब. लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये लाख मोलाचं त्यांनी सहयोग दिलंय या भगवा करंडक 2024च्या माध्यमातून. राहुल अहिरे यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. फ्लॅट 6 येईल का? यस, डेफिनेटली. शेवटच्या बॉलवर करारे प्रहार केले, कारण राहुल अहिरेकडे ती कुवत आहे, क्षमता आहे. 26 वर धावसंख्या, 27चं टार्गेट 3 षटकांमध्ये. प्रतिस्पर्धी संघ टीम 94 कॉमन टीमने वाडा 11 पुरस्कृत आपण पाहतायत नामदेवजी धनगरे साहेब. लाख मोलाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी स्पॉन्सरशिप केलंय आणि या अबिटघर च्या आयोजकांवर जेवढा जिव्हाळा त्यांनी दाखवलाय, वाडा क्रिकेटला पुढे चालना कशी मिळावी, प्रत्येक खेळाडू कसा उभा राहावा, हे त्यांनी त्यांच्या माध्यमातून दर्शवून दिले गेले.
थँक्यू. एक मिनिट थांबवतोय मी डीजे ऑपरेटर यांना. तर टॉस करण्याकरता मी विनंती करेन आदरणीय नामदेवजी धनगरे साहेब, त्याचप्रमाणे आपण पाहतायत आदरणीय भावेश गवाळे साहेब आणि शैलेशजी पाटील या त्रिमूर्तींना मी विनंती करेन की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल, टॉस केला जाईल. आणि टॉस करण्याकरता आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी थोडक्यात प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. सूरजजी पाटील, ओ टू सूरजजी पाटील. त्याचबरोबर मान्यवर जयजी बलगडे सर, आपण यायचं व्यासपीठावर. जयजी वलगडे सर, प्लीज वेलकम VIP डायस. नामदेवजी धनगरे ज्यांनी 1,00,000 रुपये प्रथम पारितोषिक दिलेले आमच्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत. ही स्पर्धा मोठी करण्याचं काम केलंय आणि त्याचबरोबर त्यांच्यासमोर जयजी वलगडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच खंबाळे ग्रामपंचायतच्या या ठिकाणी व्यक्तिमत्व आहेत, पाहुणे आहेत, नामदेवजी धनगरे यांचे मित्र आहेत. आणि बोबा 11 कॅप्टन बी फार टॉस साठी बोबा 11 कॅप्टन and Shailesh 11 captain. Shailesh 11 captain team be fast. टॉस साठी यायचा आहे, टॉस केला जात है. शैलेश 11 विपक्ष बोबा 11. बोथ टीम कैप्टन फाइनल कॉल टॉस साठी. बोबा 11 कैप्टन यहाँ पे आ गए अभी ना, मिस्टर अभी. एंड शैलेश 11 टीम कैप्टन टॉस साठी पोहोचा. और खूप चांगली मॅच या ठिकाणी पाहतायत. अभी यांचं मनोगत आपण ऐकूया. महाराष्ट्र में इस पालघर जो बाउंड्री है गुजरात और बॉर्डर की, पालघर डिस्ट्रिक्ट से हम यहाँ पे देखा जाए तो आने में 3 घंटा लगता है ना, 3 घंटा लगता है. आप यहाँ पे आए, यहाँ पे जो माहौल दर्शकों का नजर आ रहा है, ट्रॉफी भगवा करंडक यहाँ पे है. और कैसा लग रहा है महाराष्ट्र में पालघर डिस्ट्रिक्ट जो बाउंड्री पे जिला है आके? अच्छा लग रहा है, ऑर्गेनाइजिंग भी अच्छा है. हम आगे भी आके खेल चुके हैं, फाइनल जीत के गए, इस बार भी फाइनल जीत के जाएंगे. और पिछले सीजन में फाइनल ली थी, 1 लाख ट्रॉफी जीते थे अभी एंड कंपनी टीम. अब इस बार सामने टीम है शैलेश 11 टीम और बोबा 11 टीम. बोबा 11 श्याम हजारे यांनी या टीमला मात्र बिलॉन्ग केलंय. श्याम दादा हजारे यांचं एक मोठं नाम, बड़ी हस्ती है श्याम दादा. बोबा 11 का बहुत बड़ा नाम है महाराष्ट्र टेनिस में. बेहतरीन नासिक डिस्ट्रिक्ट रहे, मुंबई रहे, ठाणे, पालघर, बहुत सारे एरियाज में जो रत्नागिरी रहे, रायगढ़ टेनिस रहे, बोबा 11 ट्रॉफी उठा चुकी है ये टीम. प्लीज वेलकम शैलेश 11 टीम एंड बोबा 11 टीम कैप्टन मिस्टर नामदेवजी धनगरे सर एंड वलगने सर. थ्री ओव्हर्स. प्रथम पारितोषिक दाते 1,00,000 रुपये नामदेवजी धनगरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जात आहे. टॉस विन. यस प्लीज वेलकम कैप्टन शैलेश 11 टीम. व्हाट युअर नेम? माय नेम तुषार बसवत. तुषार बसवत पालघर आपल्या समेत या ठिकाणी आहेत. टॉस आपण जिंकलेला आहे, काय स्वीकारणार? फिल्डिंग घेताना कुठपर्यंत 3 ओव्हर मध्ये रोखणार? मिनिमम 28-25 मध्ये मी रोखण्याचा प्रयत्न करू. गुजरातच्या खेळाडू समोर आपण किती वेळा खेळलेलात मागच्या सीझन मध्ये? खेळलोय भरपूर वेळा आणि आम्ही त्याच्या हरलेलो आहे, पण आता आम्ही बेस्ट देऊ आमचा जिंकण्याचा. खेळलेत भरपूर वेळेला, हारलेत, परंतु आज जिंकण्याचा प्रयत्न करा. बेस्ट ऑफ लक शैलेश 11 टीम कॅप्टन बोबा 11 वर्सेस शैलेश 11. पात्र एकत्र भगवा करंडक धर्मवीर प्रतिष्ठानची शान असलेली स्पर्धा अबिटघरमध्ये. वेलकम. या आपण स्वागत सन्मान सुद्धा करणार आहोत. पाटील ट्रेडर्सचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय सीतारामजी पाटील साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान या आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. आणि सूरज पाटील त्यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. पाटील ट्रेडर्सचे प्रोप्रायटर आदरणीय सीतारामजी पाटील साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. पहिलाच बॉल आपण पाहिला. पहिल्या बॉलवर 1 धाव. परेश आरेकर मॅन फ्रॉम नवापूर बोईसर, एक नवापूर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. गुड डिलिव्हरी, चांगला चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पाटील ट्रेडर्सचे प्रोप्रायटर सीतारामजी पाटील साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान, मायेची भगवी शाल आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ अर्थातच पुष्पबुके देऊन आपण सन्मानित करीत आहोत. आणि या स्पर्धेची गोड आठवण
त्यानंतर आपण आदरणीय क्षितिजी भुसारी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, जे बेस्ट वे स्विमिंग पूल महाराष्ट्र अँड इंडिगो ड्रिफ्ट नेचर अँड रिट्रेट प्रोप्रायटर जे क्षितिजी भुसारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी निखिलजी पाटील या स्पर्धेचे आयोजक यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. दीपेश गोलप थांबणार नाहीये. दीपेशला माहिती आहे थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. व्हॉट अ शॉट. आणि वाडा 11 आपण पाहतायत आदरणीय सन्माननीय नामदेवजी धनगरे साहेब यांनी स्पॉन्सर केलेली टीम. आता त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी खुशी जरूर आपल्याला जाणवताना पाहायला मिळते. खुशी व्हायला हवी. ज्या वेळेला तुम्ही काहीतरी कष्ट आपल्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने जेव्हा मात्र एखाद्या खेळाडूला तुम्ही उभारता, फक्त अपेक्षा असते चांगला खेळ दाखवा. चांगला बॉल होता, शोल्डरला जाऊन चेंडू आदळतोय. क्षितिजी भुसारी करण्यात येत आहे बेस्ट कर. अप्रतिम चांगला चेंडू यावेळेला सुरेख लेंथ लाईन पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावर चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता संघाची धावसंख्या 7. विजयासाठी टार्गेट सेट केले 27. शेवटच्या बॉलवर षटकार आला राहुल अहिरेच्या बॅटमधून ब्रँड ऑफ चिंचगर. विशालजी मस्कर साहेब यांना विनंती करेन शैलीजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. मनीष जिकोर सारशी षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज दीपेश गोलप यांच्यासाठी आलंय. धन्यवाद अजय पाटील. अजय पाटील अँड केतन पाटील आपलं मनपूर्वक धन्यवाद. स्वादिष्ट जेवणाची मेजवानी आपण आपल्या घरी दिली त्याबद्दल, पाहुणचार छान झाला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आहे. पहिलं षटक कंप्लीट झालं. संघाची धावसंख्या 7. आता येणारे बॉल 12 बॉलमध्ये 20. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हेमंतजी पाटील यांना विनंती करेन की सतीशजी काटोळे यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. हेमंत पाटील यांना विनंती करेन की आपण सतीशजी काटोळे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. 12 बॉल आणि 20 रन. परेश आरेकर नवापूरचा एक्सप्रेस बॉलर आपण पाहू शकतायत, कारण ह्या गोलंदाजाने सुद्धा सुप्रीमो चषक हाताळलंय. तोच पहिला गोलंदाज पाहायला मिळाला. 2023चं वर्ष आणि 6 लाखाची स्पर्धा जी होती दिवाणमान एकंदरीत उमेळमान या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली होती परेश आरेकर. तिथेच तो डोळ्यासमोर आला पॅकरच्या आणि तिथून 6 लाखाच्या स्पर्धेपासून त्याचा प्रवास सुरू झाला तो सुप्रीमो पर्यंत. विश्वनाथ जाधव नेक्स्ट. यावेळेला आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. जयजी बळगणे साहेब सरपंच खंबाळा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान विशाल म्हस्कर यांना मी विनंती करेन की आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करावं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचते. विकी काळे ब्रँड आहे सापनेचा. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर वसई विरार सुद्धा ज्यांनी गाजवलंय अशा प्रकारचा खेळाडू, एक हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर देवेंद्र काळे, अर्थातच विकी काळे. प्रतिम ही लेंथ अँड लाईन अतिशय विशूची पाहायला मिळते. या लेंथवर भरपूर जण मात्र बीट होतात. विश्वनाथ जाधव हीच त्याची किमया साध्य करताना विपुल पाटीलला आपण पाहतायत. आज ओपन टीम मधून खेळत असताना एक स्वतः पॅकर्स आहेत आरपी लायन्स टीमचे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अमानच्या हातामध्ये कोणतीही चूक करणार नाही. अमान व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद ब्रँड ऑफ कॉमन मिस्टर अमान. व्हेरी नाईस कॅच. बॅटर युवराज टुकलेला आपण पाहू शकतायत. ब्रँड ऑफ तिळसे याच परिसरातील हा खेळाडू, एक मातब्बर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मोडगावमध्ये आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची निवड होते.
विकी काळे थोडेसे फ्लॉप ठरले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, जेव्हा डॉट बॉल येतो तेव्हा प्रेशराईज ऑटोमॅटिकली होत असतात, परंतु इथे सिंगल डबलला कदाचित विसरलेत की काय. अंकितजी पाटील यांना विनंती करेन की मेघनाथजी गवाळे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. भगवा करंडक 2024 मध्ये त्यांची सुद्धा उपस्थिती प्रार्थनीय आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यात येत आहे. गवाळे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 7 धावा झालेत. विजयासाठी 20 रनची आवश्यकता. वाडा 11 थोडंसं स्ट्रगल करताना जे पुरस्कृत आहेत नामदेवजी धनगरे साहेब यांनी वाडा 11 टीमला पुरस्कृत केले. रस्त्यावरच्या गाड्या ज्या कृपया करून प्रेक्षकांनी लावलेल्या आहेत त्या बाजूला करा प्लीज. येण्या जाण्यासाठी थोडीशी अडथळा निर्माण होतोय. थँक्यू डीजे. मायची उबदार शार या ठिकाणी आपण सन्मानित केली जाते. बुके देऊन आपण पाहू शकाल. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. या स्पर्धेची गोड आठवण. सलमान चिन्ह ऑन साईडला खेळला गेलाय जरूर, परंतु चेतन पाटील त्या बॉलवर येतील, कोणती मिस्टेक करणार नाही. एक्सलंट कॅच. धक्का क्रमांक 2 वाडा 11 टीमला. उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. संतोषजी भोईर यांच्या शुभ हस्ते. यतीश पाटील पिंपळासचा ब्रँड आहे आणि एक टेक्निकली साऊंड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अष्टपैलू खेळाडू परफेक्ट कसा असावा, यतीश पाटीलने गेल्या कित्येक वर्ष या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना त्यांना खेळ दाखवला गेलाय. परंतु इथे आता मॅच टर्न झाले. विश्वनाथ जाधव इज ऑन अ हॅट्रिक. संघाची धावसंख्या 7. वाडा 11 टीम जाऊन पोहोचते 7 वर. विकेट्स मिळाले 2. 4 बॉलचा खेळ झालाय. सुदर्शनजी काठोळे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. संतोषजी भोईर यांच्या शुभ हस्ते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय भावेशजी गवाळे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. भावेशजी गवाळे साहेब त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन भूपेंद्रजी भोईर साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते भावेशजी गवाळे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. या आपण भावेशजी गवाळे साहेब यांना विनंती करेन पुढे यावं. हॅट्रिक बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे परंतु फिल्डरला निवडलंय आणि इथून कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद आणि हॅट्रिक साध्य केली गेली. विश्वनाथ जाधव. विशालजी म्हस्कर यांना मी विनंती करेन की रुपेशजी सांबरे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. रुपेशजी सांबरे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विशालजी म्हस्कर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते करावं. विश्वनाथ जाधवने हॅट्रिक साध्य केली. पहिल्या फलंदाजाला पाठवलं. विकी काळेला आपण पाहू शकलात फलंदाज बाद झाला. त्यानंतर युवराज ढुकले आणि यतीश पाटील सिंगल डबलला कदाचित विसरलेत आणि त्याचा फटका मात्र मिळतोय वाडा 11 टीमला. विश्वनाथ जाधव 4 ट्रिक. अप्रतिम. रुपेश लोखंडे यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आला. आता 4 ट्रिक काही मिळणार नाही परंतु हॅट्रिक आपल्या नावावर केली. या याचं प्रात्यक्षिक दाखवलं कारण सुमित डेकळेचा एक जरूर आपण पाहिला भरवशाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं प्रथमेश ठाकरे. विश्वनाथ जाधव यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न. रुपेश लोखंडे पुढे सरसावत आहेत. परेश आरेकर मात्र पुढे आलेत. यावेळेला फेकी चांगली झाली का स्क्वेअर झाली आणि ते 2 धावा येत असताना सिंगल डबल. यस पंच दर्शवत असताना की षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या 10. आता 6 बॉल आणि विजयासाठी 17ची गरज असेल. अजयजी पाटील यांना विनंती करेन की अंकुशजी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं.
अंकुश जाधव यांचं यथोचित स्वागत सन्मान अजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. 6 बॉल आणि 17 रन. जसा मात्र सामना आपण पाहिला होता, पहिला सामना आपण पाहू शकलात. राजे बॉईज शहापूर वर्सेस शैलेश 11. पहिल्या षटकात 24 धावा आल्यानंतर प्रत्येकाच्या मनात फक्त राजे बॉईज शहापूरचे फलंदाज बसले होते, परंतु 3 गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली, अतिशय वाखाणण्याजोगे. त्यामध्ये धनंजय दवणे, अवधूत कामत आणि तिसरं षटक जे 4थं षटक पाहायला मिळालं वीरेंद्र बाबरे वीरूने हाताळलं गेलं. आता इथे 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 17ची आवश्यकता आहे. राहील थँक्यू भिवंडीमधून बिलॉंग करतो हा खेळाडू. राहीलचा पहिल्याच बॉलवर दीपेश गोलब थांबणार नाहीये. सरळ चेंडूला पाठवलंय रोडच्या पलीकडे, लांब लचक षटकार, 6 धावा. क्या बात आहे. या वेळेला जबरदस्त प्रहार, 6+1, 7 धावा. वाडा 11 कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. 3 षटकारासाठी 300 रुपये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 22. 5 रनची आवश्यकता आहे. नरेशजी भोईर कुईलू यांच्या माध्यमातून आपण पाहतायत की लगातार 3 षटकार, 300 रुपयाचं कॅश प्राइज. वाडा 11 टीम, नामदेवजी धनगरे साहेब यांनी स्पॉन्सर केलेली टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि मनीष कोर यांच्याकडून दीपेश घोलपसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. काय बॅटिंग केले. राहिलवर ह्या वेळेला आपण पाहतायत हल्ले बोल केले जात आहेत. नो बॉल, नो +6 मिळतील 7. आता धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 23. 4 रनची आवश्यकता. वाडा 11 काय बॅटिंग केले. दीपेश घोलपची चर्चा सुरू होती खूप की डॉट खूप खेळलेत, परंतु आता षटकारात ते परावर्तित केले, कमबॅक केलंय. राहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. 17 रनची आवश्यकता असताना आता 5 बॉल आणि 4 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. यावेळेला मोठा प्रहार, फील्डचा बॉल आहे. राहुल अहिरे पुढे सरसावेल, मात्र चेंडूला यावेळेला फील्ड करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा येतील का, तर नाही. रुपेश त्या ठिकाणी आपण पाहतायत रनआउटच्या स्वरूपात थोडंसं क्रॅम्प येत असताना पाहायला मिळतं. आता 4 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल 3 रन्स. काय मॅचचा थरार रंगलाय. पैसा वसूल मॅच. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आणि ज्यामध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. सांबळेवरून आकाश जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आकाश जी जाधव सांबळेवरून उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम. आदरणीय धनंजयजी चौधरी साहेब उपस्थित झालेत. अनुजजी ढोळे साहेब पडघा आणि प्रवीणजी जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. आता 4 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. संतोषजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. सिंगल तर मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकीपर्यंत या वेळेला आपण पाहताय दीपेश गोलब, मात्र या ठिकाणी काय घडेल. 2 रन्स मिळाल्या. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. राहुल अहिरेने खूप चांगला थ्रो केला होता, परंतु इथे 2 धावा काही रोखू शकले नाहीत. एक रनसाठी किती जीवाची आकांक्षा करावी लागते हे या सामन्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आणि विजय संघाला बाय सुद्धा मिळाले.
नामदेवजी धनगरे साहेब खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर, कारण वाडा 11 त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ पाहायला मिळतो आणि या स्पर्धेमध्ये लाख मोलाचं सहकार्य ज्यांनी केलेलं आहे. राहील पुन्हा एकदा बॉलर तयार, 1 रनची आवश्यकता. इथून मात्र आपण पाहतायत फिल्डरला निवडलंय परेश आरेकर, कोणती मिस्टेक करणार नाही. तर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल. आता बॉल आहे तुमच्याकडे, 2 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. निखिल भोईर मैदानाच्या दिशेने जातील का? 1 रन, फक्त 1 रन म्हणून चालणार नाहीये. 2 बॉल 1 रन्स. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. दीपेश घोलप सिक्सर किंग, मॅन फ्रॉम अल्मान चा ब्रँड आणि एक बाईक सुद्धा ज्याच्या नावावर पाहायला मिळते WPL मध्ये, तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 2 बॉल 1 रनची आवश्यकता आहे. सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. न्यू बॅटर निखिल भोईर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. ब्रँड आहे गांधरेचा. पाहायचा आज निखिल भोईरवर दारोमदार आहे. काय गोलंदाजी, जादुई गोलंदाजी केली जाईल का? सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकाल. चांगला खेळ. पॉइंटला संदीप सामरेला आपण पाहतायत. राहुल ऐरेला शॉटला पाहताय. शॉटला विशूला आपण पाहू शकाल. परेश आरेकर एक्स्ट्रा कव्हरला आहे. विपुल पाटील मिड ऑफला आहेत. चेतन पाटील मिडॉनला आपण पाहू शकतायत. जय विश्वकर्मा स्वतः ॲज अ कीपर. त्याचप्रमाणे राहिल अन्सारी शॉट लेगला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अमानला आपण पाहू शकाल शॉट थर्ड मॅन जवळजवळ गलीच्या रिजनमध्ये आहे. म्हणजे फिल्डिंग चांगली सजवली. अभिनव पाटीलला आपण पाहतायत अगदी नॉन स्ट्रायकर एंडच्या बाजूला फिल्डिंग करण्यासाठी तैनात. 2 बॉल 1. या वेळेला मात्र चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. परेश आरेकर जीवाच्या आकांक्षा करतोय, परंतु इथे खूप चांगला फटका आणि वाडा 11 नामदेवजी धनगरे साहेब यांनी स्पॉन्सरशिप केलेला संघ विजयी होत असताना डायरेक्ट फिनालेमध्ये आपण आजच्या दिवसातील तो फायनलचा सामना पाहायला मिळेल. अर्थात आता जो जिंकेल तो वाडा 11 या टीम बरोबर खेळेल. नामदेव धनगरे यांचा संघ खुश आहेत. सुनीलजी घाटाळ साहेब यावेळेला आपण पाहतायत उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. धनंजय चौधरी साहेब उपस्थित होत आहेत. गुड्डू या नावाने जास्तीत जास्त पाहतायत. अनुज ढोले यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि प्रवीणजी जाधव कांभारे या ठिकाणी उपस्थित झालेत. तर आपलं सहर्ष स्वागत आहे. या आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय.